चला तर मंडळी, आज पाहूया आपण नाचणीचे पापडाचे पीठ कशा प्रकारे तयार करायचे। त्यासाठी काय काय प्रोसेसमधनं आपल्याला ही पीठ तयार करून त्याची उकड काढून कशा प्रकारे पापड बनवायचे। ह्याची रेसिपी वेगळीच राहील, पण हे पीठ बनवायची खूप मेहनत आहे। त्यासाठी मी हा सेपरेट व्हिडिओ बनवला आहे। चला तर मग पाहूया मंडळी, कशा पद्धतीने मी नाचणीचे पापडासाठी पीठ बनवले आहे। त्यासाठी कोणत्या कोणत्या प्रोसेसमधनं आपल्याला नाचणी काढावी लागते। मग त्याच्यासाठी काय करायचे की अशा प्रकारे चाळ निघण्यासाठी, म्हणजे वरचे कवर निघण्यासाठी आपल्याला नाचणी कशा पद्धतीने भिजवून कशा पद्धतीने दळायची हेही पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 किलो नाचणी घेतली होती। त्याच्यामध्ये खूप घाण निघते, कारण की नाचणीचे जे टरकले असते ते खूप निघले गेले। त्याच्यासाठी 5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली व रोळून घेतली। रोळल्यामुळे मातीत खूप खडे कचरा असतो, तसे निवडणे शक्य नाही, म्हणून त्याला रोळून घेतली। माझ्या आईने छानपैकी नाचणी रोळून घेतली व धुतली, कारण की रोळायला मलाही जमत नाही व माझ्या भाऊजाईला जमत नव्हते, म्हणून आईने हे काम केले। 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून नंतर अशा पद्धतीने नाचणी रोळून घेतली व दुसऱ्या भांड्यात ती भिजत घालायची होती। अशा पद्धतीने नाचणी आपल्याला 4-5 पाण्याने धुवून घ्यायची आहे। जितकी धुतली तितकी त्याच्यात काळेपणा जास्त आला। तुम्ही पाहू शकता की नाचणी धुतल्यानंतर त्याच्यात किती खराब पाणी व त्याचे वरचा कलर निघाला आहे। नाही धुतली की तसेच नाचणी आपल्या पिठामध्ये खराब जाऊ शकते, म्हणून एकदम स्वच्छ पद्धतीने आपल्याला नाचणी धुवून नंतर अशा पद्धतीने रोळून घ्यायची आहे। रोळायला कुणाला येत नसेल तर ह्या व्हिडिओमध्ये जसे दाखवले आहे त्याचप्रमाणे तुम्ही नाचणी रोळून घ्या, म्हणजे तुमची नाचणी स्वच्छ होईल, निवडण्याचीही गरज पडत नाही। अशा पद्धतीने नाचणी रोळून घ्यायची व आपल्याला छानपैकी नाचणीचे पीठ कसे बनवायचे आहे तेही पुढे पाहायचे आहे। त्यासाठी नाचणी आपल्याला 2 दिवस पाण्यात भिजत ठेवायची रोळून घेतल्यानंतर, व 2 दिवसांनी आपल्याला नाचणी मोड येण्यासाठी ठेवायची आहे। कारण की नाचणीला मोड आले की नाचणीचा वरचा कवर निघला जातो व नाचणीचे पीठ जास्त लालसर व कोंड्याचे होत नाही, नाहीतर कोंडा जास्त नाचणीमध्ये होतो। अशा पद्धतीने 2 दिवस पाण्यात भिजत नंतर एका कापडामध्ये 1 दिवस रात्र ठेवले होते, तेव्हा हे नाचणीला एवढे मोड आले आहे। जास्तही मोड आपल्याला नाचणीला येऊन द्यायची नाही व नाचणी आपली मोड आलेली नाचणी साडीवरती घरातच वाळायला घालायची आहे। तुम्ही कॉटनच्या कपड्यावरतीही घालू शकता किंवा साडीवरतीही घालू शकता। उन्हात आपल्याला ही नाचणी वाळू घालायची नाही। अशा पद्धतीने घरात पसरून नाचणी ठेवायची व चांगली आपल्याला जोपर्यंत गिरणी दळता येत नाही तोपर्यंत आपल्याला ही नाचणी घरातच वाळवून घ्यायची आहे। छानपैकी नाचणी घरात वाळवल्यानंतर ते तुमच्या घरी जर घंटा गिरण असेल तर त्यात 4 नंबरच्या चाळणीने आपल्याला नाचणी दळून घ्यायची, कारण की त्याचं थोडेसे बुसकट निघले पाहिजे। म्हणजे आपण ज्या प्रकारे सुजी काढतो त्याच प्रकारे आपल्याला नाचणी दळून घ्यायची आहे। त्याच्यापेक्षा थोडीशी बारीक पीठ होईल अशी नाचणी दळून घ्यायची आहे। आम्ही एकदा ट्राय करून पाहिले की नाचणी कशा पद्धतीने दळून काढायची, म्हणजे परत नाचणी कमी जास्त चाळणीचा वापर करून नाचणी दळता येईल। ही 4 नंबरची चाळण आहे, ह्याने आपण नाचणी दळणार आहोत। पहा, छानपैकी पीठ पडायला लागले। ही पूर्ण नाचणी दळून काढली व ह्याच्यावरती आता आपल्याला कोंडा चाळून काढायचा आहे। तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने ह्याच्यावरती कोंडा निघतो। नाचणीचे पापड बनवायचे म्हणले की त्याच्यात खूप कष्ट आहेत व मेहनतही आहे। हे पीठ साधले तरच नाचणीचे पापड आपले चांगले होते, नाहीतर आपले नाचणीचे पापड चांगले होऊ शकत नाही। मी येथे 2दा-3दा चाळून घेऊन वरचे बुसकाट म्हणजे टरपले काढले आहे, कारण की नाचणीचे पिठामध्ये टरकले गेले की ते असे बुसाळ आपल्याला पापड्या लागतात, म्हणून नाचणीचे पीठ तुम्ही कपड्यानेही गाळू शकता। म्हणजे आपण जशी सुजी गाळतो तशी त्या पद्धतीने चाळली तरीही चालेल, किंवा अशी 2दा-3दा चाळली तरीही चालेल। वजनी प्रमाणामध्ये घ्यायची पीठ म्हणले की 1 पातेल्याला मी येथे 1.5 पातेले पाणी उकळण्यासाठी ठेवले, कारण की मी पूर्ण प्रोसेस दाखवली नाही, फक्त नाचणीचे पीठ कसे करायचे व नाचणीचे पाण्याचे प्रमाण व बाकीची सामग्री काय टाकायची एवढेच मी या व्हिडिओमध्ये घेणार आहे। पुढचे प्रोसेस तुम्ही
दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की आपण नाचणीचे पापड कशा पद्धतीने बनवले आहे. आपल्याला इथे मोजूनच पाणी घ्यायचे आहे. एका पातेल्यासाठी पिठासाठी 1 पातेले पाणी एवढे माप पुरेसे होते, कारण की पाणी जास्त झाले की पातळ पातळ होते. इथे आपल्याला मेन गोष्ट लागणार आहे थोडासा डिंक. डिंकामुळे पापड फाटू शकत नाही. त्यासाठी येथे सर्व सामग्री काढली. 2 चमचे पापड खार काढला, हावरी काढली, जिरी काढली. हिंगामुळे नाचणीला खूप छान चव येते. डिंकही आपल्याला पाण्यात उकळत टाकायचा आहे व चवीनुसार मीठ घालायचे आहे. हे फक्त मी तुम्हाला नाचणीच्या पापडासाठी काय काय लागू शकते एवढाच व्हिडिओ मी शेअर करणार आहे. बाकीचा नाचणीचे पापड आपण जसे खिच्चे बनवतो तांदळाचे त्याचप्रमाणे आपल्याला हटून ते शिजवून घेऊन नंतर त्याचे पापड बनवायचे आहे. अशा पद्धतीने हे पीठ हटून घ्यायचे व पाण्याला उकळी आल्यानंतरच हटायचे, कारण की पाण्याला उकळी यायच्या अगोदर हटले की ते गार पाण्यात राहू शकतात. म्हणून पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला हे पीठ हटून घ्यायचे आहे. नाचणी खाणे हे खूप पौष्टिक व फायदेशीर आहे. तुम्ही नक्कीच नाचणीचे पीठ बनवून त्याचे जे मुलांना नाचणी सत्व खाऊ घालू शकता. गुळात किंवा मिठामध्ये शिजून हे पीठ तुम्ही लहान बाळांना खाऊ घातले तर ते खूप पौष्टिक व हेल्दी असते. तुम्ही नाचणीच्या ह्याच पिठाच्या भाकरीही करू शकता किंवा अशा पद्धतीने पापड करून खूप मोठे फुलणारे पापड तुम्ही करू शकता. तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने हे नाचणीचे पाणी उकळल्यानंतर त्याच्यात पीठ घालायचे व 1 ग्लास आम्ही पाणी अगोदरच काढून ठेवले होते, कारण की जास्त पाणी झाले की ते पातळ होते. आपल्याला नाचणीचे पापड बनवताना पाण्याचे प्रमाण मापातच ठेवायचे आहे, कारण की खिच्चे बनवताना तांदूळ कितीही पाणी शोषून घेते, पण नाचणीचे पीठ तेवढे पाणी शोषून घेत नाही. म्हणून ही चूक तुम्ही जास्त करू नका, म्हणजे जास्त पाणी घालून नाचणीचे पीठ हटू नका. नंतर ह्या प्रमाणाने तुम्ही नाचणीचे पीठ हटून घेऊन नंतर ते 10-15 मिनटं शिजत ठेवून नंतर त्याचे आपले तांदळाची खिच्ची या प्रमाणात जसे बनवतात तसे तुम्ही हे नाचणीचे पापड बनवू शकता. अगदी पौष्टिक व हेल्दी असे हे नाचणीच्या पिठाची रेसिपी मी तुमच्याकडे शेअर केली आहे. अगदी सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने नाचणीचे पापडचे पीठ बनवायचे हे मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.